बरं, आता पक्षाकडे थोडंसं वळूया. पक्षामध्ये ज्या पद्धतीनं सध्या काम सुरू आहे किंवा आपण बघतोय की आता 2 गट झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे किंवा हा पक्ष जो आहे हा अधिक बळकट होण्यासाठी म्हणून तुमचं असं काय विजन आहे किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तरुण नेतृत्वाला आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना संधी देणं किंवा लोकांपर्यंत पोहोचणं यासाठी म्हणून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता काय, आता आजच आमची मीटिंग पवार साहेबांनी बोलवली होती. सगळे आम्ही प्रमुख लोक उपस्थित होतो. ठीक आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, पवार साहेबांचा एक प्रचंड अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. तर आता शेवटी महायुतीचं सरकार आहे. त्यांची जर आकडेवारी बघितली तर 235, 238, 240पर्यंत जवळजवळ ते बहुमत गेलेलं आहे. म्हणजे निर्विवाद बहुमत अगदी सरकारचं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की आता सध्या आमच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये स्पेस ही आता मर्यादित झालेली आहे. हे ॲक्सेप्टच करावं लागेल. त्यातून आता लोकांच्या समोर जाणं आणि आता जे ज्वलंत प्रश्न राज्यामध्ये जे निर्माण झालेले आहेत, मग शेतकऱ्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, आता ही दुष्काळी परिस्थिती आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रोजगार हमीच्या कामाच्या संदर्भातले प्रश्न आहेत, कांद्याच्या दराचे प्रश्न आहेत, साखरेच्या संदर्भातले प्रश्न आहेत. तर हे सगळे आता महागाई वाढती, गॅसचा प्रॉब्लेम झाला आहे, CNG मिळत नाही. आता बघतोय आपण शेतकरी पेट्रोल पंपावरती कॅन घेऊन असे खरं प्रत्येक ठिकाणी पोलीसला जावं लागतंय. तिथं पोलीस बंदोबस्तामध्ये डिझेलचं वाटप चालू आहे आणि ते सुद्धा मर्यादित 10 लिटर, 15 लिटर, 20 लिटर. ही सिच्युएशन एक अभूतपूर्व अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झालेली आहे. तर मला वाटतं आता आमच्या पक्षानं आता साधारणतः जुलै महिन्यापासून हा कार्यक्रम आता हातामध्ये घ्यायचं ठरलेलं आहे. आता आज एक मीटिंग झाली. साधारणतः 2 दिवसाचं पक्षाचं कार्यकर्त्यांचं एक शिबिर पण होणार आहे आणि 15 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यव्यापी ह्या सगळ्या कामासाठी कार्यकर्ते आता नवीन यंग जनरेशन, महिला असतील, तरुण वर्ग असेल, एज्युकेटेड वर्ग असेल आणि मग वेगळी जी आयुध आहेत, सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सातत्यानं लोकांच्या प्रश्नासाठी जनतेमध्ये जाणं आणि जनतेचा संपर्क ठेवणं. आता आमच्याकडून कामाचा तर काही प्रश्न येत नाही कारण आम्ही काही सत्तेत नाही आहे, पण जे योग्य कामं असतील त्या कामासाठी त्या मंत्र्यांना भेटणं. आता हल्ली इतकं संशयास्पद झालं आहे, एखादा समजा आम्ही एखाद्या मंत्र्यांना भेटायला गेलो कामाच्या निमित्तानं की बातमी लगेच चालली जाते की हे अमक्या इकडं चालले, ते तिकडं चालले. पण शेवटी लोकांचे प्रश्न महत्त्वाचे असतात आणि मला वाटतं की आता ती ॲक्टिव्हिटी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही या माध्यमातून पुढे गेला असं वाटतं.